नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बागेत वांग्याची लागवड कशी करायची. वांगे हे 12ही महिने येणारे पीक आहे. पण त्याची सुरुवात कशी करायची आणि त्या रोपांची काळजी कशी घ्यायची, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता वांगे लावत असताना वांग्याची मुळे ही खूप जास्त प्रमाणात मातीत पसरतात. त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे स्पेस भेटला तर त्या आपल्या रोपांची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला प्रोडक्शन पण चांगले भेटेल. त्यासाठी किमान 12x12 किंवा 12x15 किंवा 12x18ची पण तुम्ही ग्रोइंग बॅग घेऊ शकता. रुंदी ही 12 इंच असावी आणि लांबी ही जितकी जास्त असेल तेवढे जास्त तुम्ही त्याच्यामध्ये रोप लावू शकता. आपण या ठिकाणी आता 12x12 इंचाची ग्रोइंग बॅग घेणार आहे. आता यासाठी माती ही चांगल्या प्रकारची बनवून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे जर मातीमध्ये 50% ही काळी माती असावी. लाल माती असली तरी पण चालेल, पण काळी माती कधी पण उत्तम. 50% काळी माती, 30% शेणखत आणि 20% तुम्ही कोकोपीट किंवा वर्मी कंपोस्टचा पण वापर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कीड लागू नये यासाठी कडुलिंबाचा पण वापर करू शकता. पण या ठिकाणी आपण जी रियूज माती आहे याच्यामध्ये आपण हळदीचा वापर करणार आहोत. हळद हे आपल्या रोपांच्या मुळाचे संरक्षण करण्यासाठी आपली खूप जास्त मदत करेल. आणि आपण याच्यावर लाकडाच्या राखेचा पण तुम्ही वापर करू शकता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की आपण माती मिक्स करत असताना याच्यामध्ये लाकडाच्या पण राखेचा वापर करतो. जेणेकरून आपले मातीची सुपीकता ही जास्त प्रमाणात वाढावी. यासाठी आपण याच्यामध्ये लाकडाच्या राखेचा वापर करत आहोत. तुम्ही पण लाकडाच्या राखेचा पण वापर करू शकता. आता यांच्या बियांची लागवड करत असताना तुम्ही पॉटचा वापर करू शकता किंवा डायरेक्ट ग्रोइंग बॅगमध्ये पण तुम्ही लावू शकता. पण आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत की आपण बारक्या कुंडीमध्ये हे रोप लावणार आहोत. कारण की जर रोप ट्रान्सप्लांट केले तर त्याची वाढ ही उत्तम दर्जाची होत असते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की आपण जे बियाणे लावले होते एका पॉटमध्ये, ते बियाणे आता रोपामध्ये खूप चांगले जास्त रोपांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. हे जे रोप आहे हे नाही म्हटलं तरी पण 1 महिनाभर झालेला आहे या रोपाला लावून. आता हे रोप आपण ग्रोइंग बॅगमध्ये ट्रान्सफर करू शकतो. आता याच्यामध्ये 2 रोप आहेत. त्याच्यामधले जे हेल्दी रोप आहे ते आपण या ग्रोइंग बॅगमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. आता आपण या सेंटरला असा खड्डा करून याच्यामध्ये आपण हळद आणि लाकडाच्या राखेचा वापर केलेला आहे. जेणेकरून आपले रोप हे व्यवस्थितपणे जेणेकरून आपल्या रोपाची याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल. आता बघा हे ट्रान्सपोर्ट करताना एक लक्षात ठेवा, की तुम्ही अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान तुम्ही हे ट्रान्सप्लांट करू शकता. कारण की जर रोप ट्रान्सप्लांट करत असताना रोपाला शॉक पण बसणार नाही ट्रान्सप्लांटचा आणि रोप हे आपले व्यवस्थितपणे राहील. त्यासाठी तुम्ही जेव्हा रोप हे करणार आहे, ट्रान्सप्लांट करणार आहे, तर हे वातावरण थंड होईल त्यावेळेत तुम्ही रोप ट्रान्सप्लांट करावं असे माझे मत आहे. आता तुम्ही बघू शकता, की आपले रोप हे व्यवस्थितपणे ट्रान्सप्लांट झालेलं आहे. जेव्हा आपण याच्यामध्ये रोप लावणार आहोत, तेव्हा याला व्यवस्थितपणे पाणी द्या आणि पाणी देत असताना पाण्याचे प्रमाण हे अशी ठेवा, की आपली मातीच्या वर असा चिखलचा भाग होणार नाही आणि रोप लावल्यानंतर पण जेव्हा माती वाळेल, तेव्हाच फक्त पाणी द्या. जेणेकरून आपल्या रोपाची मुळे ही खराब होणार नाहीत आणि पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे आपले रोप पण हे खराब होणार नाही. आता याच्यानंतर काय करायचं आहे, की रोप लावल्यानंतर याला तुम्ही आपले जे कांदे असतात, कांद्याच्या सालीपासून हे एक फर्टिलायझर वगैरे तयार करून देऊ शकता किंवा अंड्यांचा पासून तुम्ही एक फर्टिलायझर वगैरे तयार करून देऊ शकता. याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत. अजून फर्टिलायझरबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओ अपलोडेड आहेत. तुम्ही ते जाऊन बघू शकता. आता हे तुम्ही जे समोर रोप बघताय, हे आता रोप आपण ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि याच्या पुढचं अपडेट बघूया आता आपले रोप कशाप्रकारे दिसतं ते. आता हे तुम्ही बघू शकता, की हे 1.5 महिन्यानंतरचे रोप आहे. म्हणजे 45 दिवस या रोपाला लावून झालेले आहेत आणि याला कशी चांगल्या प्रकारे याला फांद्या आणि वेगवेगळे पान फुटायला सुरुवात झालेली आहेत. आता याला आपल्याला बरोबर एक 50 ते 60 दिवसानंतर याला आपल्याला वांगे वगैरे उठायला सुरुवात होते. तर याला पुढची माहिती म्हणजे पुढचा अपडेट तुम्हाला जर बघायची असेल, की आपण कशी हार्वेस्टिंग करतो, कशाप्रकारे याला खत वगैरे देतो, तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.